सो नमस्कार मित्रांनो, मी संस्कृतीला स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन भारीशा व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज निघालोय कोल्हापूरला. पाहिजे तुम्हाला बोललेलो मागच्या व्लॉगमध्ये की 4-5 तारखेला कोल्हापूरला जाणार आहे म्हणून. सो त्याची सगळी तयारी झालेली आहे. बाय द वे, ही बारकीची बॅग घेतली आहे, ती बहिणीकडे द्यायची आहे. ती आपले हेल्मेट ग्लोव्ज वगैरे सगळे तिथे आहेत. आणि मेन बॅग जी आहे ती आपली बाईकला बांधून रेडी आहे. सो आता आपण निघणार आहोत. आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट मोटो ब्लॉगच्या सेटअपवरती भेटतो, कारण की निघायला थोडासा लेट झाला आहे. 1 वाजता निघायचं होतं, 1 तास लेट आहे मी आता निघायला, 2 वाजलेत. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर का आपल्या चॅनलवर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. आपण निघतो आता. ओके, चला चला. सो फायनली आपण निघालेलो आहोत. आणि आत्ता वाजलेले आहेत, सांगतो तुम्हाला, 2:28. म्हणजे पूर्ण 1.5 तास लेट आहोत आपण. सो बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय आपण. म्हणजे ते 5पर्यंत आपण कराडला पोचू, त्याच्या पुढे 2 तास. 2 तास नाहीच, नाही म्हटलं तरी 1 तासभर. आता कोल्हापुरात आत उतरल्यावरती ट्रॅफिक किती असेल त्याच्यावरती पण डिपेंड आहे. सो बघूया काय विषय होतो तो. सो आपली जर्नी तरी चालू झाली, त्यामुळे आता काय टेन्शन वाटत नाही असं, कारण की गाडीचा टायर पण एकदम कंडिशनला आहे. फक्त पुढच्या टायरला मी चेक केलेलं ना, तर बारीक एकदम लीक होता, बट एवढं काय मला वाटलं नाही. त्याच्यामुळे आता बाईक रनिंगला असल्यावरती एवढं काय वाटणार पण नाही. बघूया. तरी पण झाली मित्रांनो, आपण मार्गाचा मान्यात पोचलो आणि हायवेला लागलो आहे. शेवटीच्या एकदा त्या कच्च्या रोडमधून संपलो, वैतागमधून नुसतं वरखाली जम्प होते त्या रोडला. आणि आता जरा चांगल्या रोडला लागलो, आणि हा पण रोड जरा चांगला गेला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, भरपूर दिवसानंतर मोठं व्लॉग करतो आपण. आय गेस सांगतो तुम्हाला, 1.5-2 महिन्यानंतर करतो सब मोठं व्लॉग. हां, 1.5-2 महिने नाही, आय गेस 1 मंथ नंतर तरी करतो 100%, 1 महिन्यानंतर. आणि मित्रांनो, टायरची कंडिशन आता, ग्रिप आहे ना, चांगला टायर आहे. म्हणजे अजूनपर्यंत काय वाटलं नाही, कॉन्फिडन्स लूज होतो आहे असं. आता घाटात आपल्याला अजून नीट समजेल त्याचा काय विषय आहे तो. हे सिमेंटचे रोड केले आहेत मित्रांनो, त्याची वाट पण लागली. आणि तसा विचार केला ना मित्रांनो, तर कंपॅरिझन केलं ना सिमेंट रोड आणि जर का डांबरी रोडमध्ये, तर सगळ्यात बेस्ट मित्रांनो डांबरी रोड आहे. जो स्मूथनेस जाणवतो ना त्या डांबरी रोडवरती, तर तुम्हाला ह्या कोस्टल रोडवरती वगैरे, सिमेंट रोडवरती वगैरे जाणवणार नाही. एवढा भारी स्मूथनेस जाणवतो. तर तुम्ही कारमधून जरी गेलात ना, तरी पण तुम्हाला तो विषय समजेल. कारमध्ये उलट बाईकपेक्षा भरपूर नीट समजेल, कंपॅरिझन केलात तर बाईकपेक्षा. सो मार्गामध्ये आपण सोडलेलं आहे. आणि आता वाजलेत परफेक्ट 3. अर्धा तास लागला आपल्याला यायला इथपर्यंत. आणि ऑफकोर्स अर्धा तास लागतोच तिथून. आता इथून परत पुढे अर्धा तास चिपळूणला जायला, म्हणजे 3:30, 4:30, 5:30, 5-6 वाजेपर्यंत आपण कराडमध्ये पोचू. 6 वाजेपर्यंत पोचू कराडला. हो, 6 वाजता कराडला पोचलो की तिथून पुढे परत तासभर धरायचा. सो मित्रांनो, आपण आता फ्यूल अप केलं आहे आणि 700 रुपयाचं टोटल पेट्रोल झालं आहे गाडीत. आणि ट्रिप फर्स्ट आहे ना, ते तुम्हाला सांगतो, 700 रुपयामध्ये गाडी किती किलोमीटर चालली. ती 300 किलोमीटर गाडी चालली जवळपास. सो परत ही ट्रिप फर्स्ट रिसेट करू आपण, म्हणजे आपल्याला समजेल की कोल्हापूरला जाईपर्यंत किती पेट्रोल लागते गाडीत ते. आणि वायदा आपण आहोत घोणसरला. हां मित्रांनो, जी हेल्मेटच्या आतला जो गॉगल आहे ना, तो पाळला ना की एवढं बरं वाटतं आहे ना. आणि गरम पण आता हल्ली जाम होतं आहे. सूर्योदय भरपूर तापला आहे, मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललेलो. आणि आता 2 मिनिटासाठी फक्त थांबलो तर लगेच मला आत गरम व्हायला लागलं जॅकेटमध्ये आणि ग्लव्समध्ये वगैरे.
फायनली मित्रांनो आपण चिपळूणातून पण निघालेलो आहोत. आणि जस्ट आता परत ब्रिजचं काम जे आहे ना ते मित्रांनो बघा काय सुसाट चालू आहे. थोडासा मी टायर बदलायला लागलो तेव्हा एवढं पण नव्हतं केलं. आता हे जरा प्लेन बिन वगैरे केलं आहे. काम सुसाट चालू आहे. एकदा मित्रांनो तुम्हाला ना मी आपला इथला जो ब्रिज आहे ना आमचा आता उसाळचा तो पण एकदा दाखवीन. मग त्याचं काम तर सुसाटच चालू आहे तो, कारण की 2 किलोमीटरचा आय गेस ब्रिज आहे तो. पाण्यातून जाणार आहे. त्याच्यामुळे मी दाखवीन तुम्हाला तो. जेव्हा घरात येईन ना तेव्हा जाऊ आपण मध्येच राऊंड मारायला जस्ट. टायरमध्ये काहीतरी अडकल्यासारखं वाटतंय. बट कुछ नाही. हो का मित्रांनो, आता फक्त एवढंच काम राहिलं आहे. पावसाळ्यानंतर आय गेस दिवाळीपर्यंत वगैरे चालू होऊ शकतो हा ब्रिज झाला तर. आणि ह्या वर्षी चालू होईल गॅरंटेड. सो मित्रांनो आपण आता आहोत कराड रोडला. चिपळूण कराड रोडला आहोत त्या. बट मी जेव्हा चिपळूणमधून त्या कराड रोडला एंटर करत होतो ना तेव्हा मला तिथे दिसलं की अवजड वाहनांसाठी रस्ता बंद. सो बट आज सकाळीच माझा मित्र गेला एस टीने, तो बोला रोड चालू आहे म्हणून. सो लेट्स सी, बघूया जाऊन काय विषय होतोय तो. फक्त अवजड वाहनांसाठी लिहिलं आहे. आय गेस बाईक तरी जाऊ शकतो 100%. सो तिथे जाऊया. पोचल्यावर आपल्याला समजेलच काय ते काय विषय आहे तो तिथला. हा, आणि भरपूर दिवसानंतर मोटरसायकल करताना जरा वेगळंच वाटतं मित्रांनो. हेल्मेट डोकं वगैरे जरा आता पेन करायला लागलं माझं. मित्रांनो ह्या रोडची गत अजून आहे तशीच आहे. काय घंटासुद्धा बदल नाही केला आहे रोडमध्ये. बट आता बघूया पुढे जाऊन काय विषय आहे तो. रोड क्लोज आहे, ओपन आहे. मित्रांनो हा बघा कुंभारले घाट. उन्हाळ्यात ह्याच्याच अपोजिट पावसात असतो मित्रांनो. खतरनाक असा एकदम क्लासी असा व्ह्यू असतो इथून. आणि एकदम भर पावसाळ्यात ना, म्हणजे मुसळधार पावसात तर तुम्हाला धबधबे पण रस्त्यावर दिसतील असा विषय होतो या रोडचा. घाट आहे ना तो भारी आहे. तर आणि खड्डे पण मित्रांनो बुजवलेत. काम केलंय खड्ड्यांवरती मेन म्हणजे. हा बघा व्ह्यू. हा बघा, मी तर येतच असतो बट तुम्हाला कधीतरी बघायला भेटत असेल म्हणून आपण तुम्हाला दाखवतोय. आपण ह्यावेळी आहे ना सरळ जाऊन बघणार आहोत रोडची काय कंडिशन आहे ती. सो लेट्स गो. हा आपला नेहमीचा रोड ज्या रोडने आपण जातो. बट आज ह्या रोडने जाऊन बघूया कितपत सुधारणा झालेली आहे. सुरुवात इथूनच झालेली आहे बट बघूया. लेट्स चेक इट आउट. तो रोड तर टॉप नॉच आहे एकदम. हा हो. काय वसूल ते पिका नदी, कोयना नदी आहे साईडला. ती पाणी बघा खतरनाक आहे. आणि आमच्या इकडच्या नद्या लगेच आटलेत.
मित्रांनो आपण आता आहोत कुठच्या तरी गावात, बट आय डोंट नो की गावाचं नाव काय आहे. तिथे काहीतरी मेळा भरलेला आहे. ओ हां, मेळाच भरलेला आहे. गेल्या वर्षी पण भरलेला मित्रांनो. हां, ह्याच टायमाला आम्ही जेव्हा गेल्या वर्षी येत होतो ना तेव्हा मी आय गेस व्लॉग नव्हता केला. हां, नव्हता केला तेव्हा व्लॉग. बट हां, रोडची कंडिशन ठीक आहे. मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत, बट जास्त रश आहे रोडला कंपॅरिझन केलं तर त्या रोडपेक्षा. मित्रांनो ह्या गाडीचे टायर बघा किती बाहेर काढलेत. माय गॉड. साईडनी बघा बलेनो आहे. स्पोर्टी लुक दिलाय. बट टायर जरा अतिरेकच बाहेर काढलेत ना, कारण त्याच्यामुळे जरा लुक कमी झाला तिचा. हा, आणि रोड पण जाम खराब आहे. बट तो जरासा लॉंगकट पडतो मित्रांनो. तो आतला रोड आहे ना, तो हा शॉर्टकट आहे. आणि आता कदाचित आलो तो मंगळवारी येताना पण इकडूनच आलो ना, तर सरळच जायचं आपण. नाकी टर्न घ्यायचा परत आतला तो, कारण की आता जवळपास सगळा रोड झालेला आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एवढं. सो मित्रांनो आपण आता आहोत कोल्हापूर हायवेला, पुणे कोल्हापूर हायवेला. आणि आपण क्रुझिंग करतो आहे दरवेळेसारखा 80लाच. आणि आता 6:15 वाजलेत. मॅप लावला अजून 1 तास 4 मिनटं सांगते. अजून 56 किलोमीटर आहे. म्हणजे अर्ध्या पाऊण तासात आम्ही पोचून जाऊ कोल्हापूरला. बट कोल्हापूरमध्ये एंटर केल्यावरती ट्रॅफिक किती ते समजायला पाहिजे. आणि बाय द वे पाटणचा रोड अजूनपर्यंत चालू आहे. सो जर का कोणी येणार असेल तर बिंदास येऊ शकता. अजूनपर्यंत तरी काय क्लोज नाही आहे तो, बट लवकरच बंद होणार आहे तो असं बोलत आहेत. कारण की जो अजून मेन जो ब्रिज आहे ना, तो अजून तोडलेला नाही आहे. तो 2-3 दिवसात तोडणार आहेत वाटतं, असं काही त्यांचं प्लॅनिंग आहे. सो जस्ट मी तुम्हाला सांगितलं, जर का कोण कोल्हापूरला येणार असेल, रोड मोकळा आहे, बिंदास येऊ शकता तुम्ही. सो फायनली मित्रांनो कोल्हापूरला पोचलो आहे एवढ्या मोठ्या जर्नीनंतर. आणि आल्यावरतीच तिकडे एक गादी टाकते. इथं सगळा पसारा जमा करून ठेवलेला, तो आपल्या प्रसाद पाटीलने आपल्यासाठी साफ केलेला आहे. अजून पोरं यायची आहेत आमची 4 जण आमच्या रूममधली. सो ती उद्या येतील सकाळी. सो करूयात आपण पण ह्या व्लॉगचा डिझाईन. तुम्हाला व्लॉग कसा वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.